भावी पत्नीसोबत व्हॉट्सॲपवर बोलत होता. हा मनात होता संशय. पुढे जे घडले ते ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. आजकाल मोबाईल ही चैनीची वस्तू नसून गरजेची वस्तू झालेली आहे. मात्र मोबाईलचा योग्य वापर करायचा की गैरवापर करायचा हे व्यक्ती परत्वे ठरत असते. मोबाईल वापरामुळे जसे फायदे होतात तसे तोटे देखील होतात. मोबाईलमुळे कित्येक संसार दुभंगले आहेत हे एक मात्र वास्तव आहे. जळगावमध्ये मोबाईलमुळे इतकी धक्कादायक घटना घडली की त्यात एकाचा बळी गेला. आपली होणारी पत्नी एका तरुणाशी बोलत असावे, कारण त्याचा आणि तिचा लास्ट सीन एकाच वेळी दिसतो. म्हणजे त्या दोघांचे अफेअर असणार. या संशयातून त्या तरुणाने त्याचा खून केला. केवळ संशयातून एकाचा जीव घेऊन तो आणि त्याचा भाऊ तुरुंगात गेले. याला आता काय म्हणावे? या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुणे येथे कॅब चालक म्हणून काम करणारा आकाश धनगर जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर येथील मूळ रहिवासी होता. तो अधूनमधून त्याच्या गावी मुक्ताईनगर येथे येत होता. गेल्या 1.5 वर्षापासून ओला, उबेर, रॅपिडो या वाहनावर चालकाचे काम करून आकाश उदरनिर्वाह करत होता. गावी मुक्ताईनगर येथे त्याचा लहान भाऊ ऋषिकेश आई वडिलांच्या सह राहत होता. आकाशचा लहान भाऊ ऋषिकेशची एका महिलेसोबत ओळख झाली होती. त्या महिलेची मुलगी लग्नायोग्य झालेली होती. त्या महिलेची मुलगी वयात आली असून लग्नायोग्य असल्याचे आकाशला समजल्यामुळे त्या मुलीसोबत ओळख करून घेण्याची आकाशला उत्सुकता लागलेली होती. ऐनकेन प्रकारे आकाशने त्या महिलेच्या मुलीसोबत ओळख करूनच घेतली. आकाशला ती मुलगी खूप आवडली. पहिल्याच भेटीमध्ये तो त्याच्या प्रेमात पडला. लव्ह ॲट फर्स्ट साईट आणि सुंदरा मनात भरली अशी त्याच्या मनाची गत झालेली होती. तिच्यासाठी काय करू आणि काय नको असे त्याला वाटत होते. तिच्याशी बोलण्यासाठी त्याचे मन अधीर होत असे. सुरुवातीला दोघे लपून छपून गावामध्ये एकमेकांना भेटू लागले. मुंबईच्या समुद्रकिनारी ज्याप्रमाणे प्रेमी युगुल तासनतास सोबत बसून असतात त्याप्रमाणे ते लपून छपून एकमेकांना भेटले. म्हणजे बराच वेळ गप्पा टप्पा करत बसू लागले. वयात आलेली ती मुलगी आकाशला प्रतिसाद देत असल्यामुळे आकाशच्या मनाची कळी आणि गालावरची खळी खुलत होती. काही दिवसांनी आकाश त्याच्या घरी देखील काही ना काही बहाणा करून जाऊ लागला. दोघांनी एकमेकांच्यावरील प्रेम जाहीर केले. दोघांच्या घरी एकमेकांचे प्रेम माहिती झाले. मी लग्न करेन तर या मुलासोबतच, अन्यथा नाही अशी आर्त विनवणी आकाशने आई वडिलांच्याकडे केल्यामुळे दोघा परिवारामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये दोघांच्या विवाहाला सहमती दर्शवण्यात आली. दोघा परिवारात दोघांच्या विवाहाला सहमती मिळाल्यामुळे दोघांना लपून छपून एकमेकांना भेटण्याची गरज राहिली नाही. दोघे राजी खुशीने खुल्लमखुल्ला एकमेकांना भेटू आणि बोलू लागले. आकाश त्याच्या घरी उघडपणे जाऊ लागला. सुमारे 1.5 वर्षापूर्वी आकाश आणि त्या मुलीचा साखरपुडा झाला. कामानिमित्त आकाश पुणे येथे राहत होता. या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे जग प्रत्येकाच्या मुठी सामावलेले आहे. कुणी किती लांब असला तरी मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येण्यास वेळ लागत नाही. आकाश आणि त्याच्या भावी पत्नीच्या रूपातील ती तरुणी असे दोघे मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहत होते. आकाश पुणे येथे असला तरी त्याचा तिच्यासोबत मोबाईलवर संपर्क सुरू होता. साखरपुड्यानंतर ती तरुणी तिच्या आईसह पुणे येथे आकाशकडे ये जा करत होते. आकाश आणि त्याचा परिवार तिच्याकडे ये जा करत होता. दरम्यान आपल्या भावी पत्नीचे काही तरुणासोबत मोबाईलवर सातत्याने संभाषण होत असल्याचा संशय आकाशला येऊ लागला. त्या संशयातून तो काही महिन्यापूर्वी पुणे येथून मुक्ताईनगरला आला. तो तिच्या घरी मुक्कामी गेला. ती निद्रावस्थेत असताना तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्याचा उपद्व्याप त्याने केला. तो व्हिडिओ त्याने तिच्या जवळच्या नातेवाईकांना पाठवला. त्यातून तिची बदनामी झाली आणि तिचे बाहेर फिरणे कठीण झाले. अशा प्रकारे तिच्या बाहेर फिरण्यावर त्याने चुकीच्या मार्गाने अंकुश लावला. मात्र त्याच्या या कारनाम्यामुळे त्याचा व तिचा साखरपुडा मोडला. काही दिवस दोघांच्यातील बोलणे बंद झाले. काही दिवस असेच निघून गेले. त्यानंतर आकाशलाच राहावेले नाही.
तो पुन्हा तिच्यासोबत मोबाईलवर संपर्क साधू लागला. पुन्हा दोघांतील विस्कटलेली प्रेमाची घडी व्यवस्थित झाल्यामुळे तिच्या परिवारातील सदस्य झाले गेले विसरून दोघांच्या लग्नाला सहमत झाले. मात्र आकाशच्या घरातील सदस्य लग्नाला असहमत झाले. मी लग्न करेन तर तिच्यासोबतच अशी भूमिका आकाशने घेतल्यामुळे झाले गेले गंगेला मिळाले आणि पुन्हा दोघांतील संबंध पहिल्यासारखे झाले. काही दिवसांनी तो पुन्हा तिच्यावर शंका घेऊ लागला. त्याचे कारण म्हणजे रात्री उशिरापर्यंत ती त्याला मोबाईलवर ऑनलाईन दिसू लागली. गावातील विशाल गोसावी या तरुणाची आणि तिची व्हॉट्सॲपवरील लास्ट सीनची वेळ त्याला एकसारखी दिसू लागली. दोघांचे व्हॉट्सॲप चॅटसारख्या वेळेत त्याला दिसू लागल्यामुळे दोघे एकमेकांच्या सोबत बोलत असल्याचा आकाशला संशय येऊ लागला. त्या संशयातून आकाशने विशाल गोसावी याच्यासोबत काही ना काही कारणावरून फोनवर बोलण्याचा सपाटा लावला. दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी आकाशने विशालसोबत संपर्क साधला. ठरल्यानुसार रात्री 11च्या सुमारास आकाश धनगर आणि त्याचा भाऊ ऋषिकेश धनगर हे दोघे विशाल गोसावी यास मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकात भेटले. तिघांनी मिळून मद्यपानाची पार्टी करण्याचे नियोजन केले. रात्रीचे 11 वाजल्यामुळे मद्य कुठे मिळेल या शोधात तिघेजण होते. 4 चाकीने तिघेजण खामखेडा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांना मद्य मिळाले. एका रिकाम्या प्लॉटमध्ये तिघांनी मद्यपानाचा आस्वाद घेतला. मद्यपानानंतर दोघा भावांनी मिळून विशाल गोसावी यास चिखली घोड्स गाव परिसरातील एका ढाब्यावर जेवण करण्यास नेले. जेवण झाल्यानंतर मद्याच्या नशेतील आकाश गाडीतच झोपी गेला. अशा प्रकारे विशाल गोसावीसोबत संपर्क वाढवून आकाशला त्याच्या मनातील संशय तपासून बघायचा होता. दुसऱ्या दिवशी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी आकाशला जाग आली. आपण आपल्याच गाडीत विशाल आणि ऋषिकेश सोबत नवीन मुक्ताई मंदिर परिसरात असल्याचे त्याच्या लक्षात आले. सकाळी 7:30 वाजता विशाल गोसावीला आकाशने मुक्ताईनगर येथे प्रवर्तन चौकात सोडले. त्यानंतर दोघे भाऊ आपापल्या घरी परत आले. विशाल गोसावी आणि आपल्या भावी पत्नीचे प्रेम संबंध असल्याचा संशय आकाशला स्वस्थ बसू देत नव्हता. त्या संशयातून विशालचा खात्मा करण्याचे आकाशने मनाशी निश्चित केले होते. त्या संशयातून आकाशने विशालसोबत संपर्क वाढवला होता. दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी आकाशने विशालसोबत पुन्हा संपर्क साधला. आज आपण पुन्हा मद्यपान करण्यासाठी बसू अशी आकाशने विशालला ऑफर दिली. ठरल्यानुसार दुपारी 1 वाजल्यानंतर आकाश आणि त्याचा भाऊ ऋषिकेश आणि विशाल गोसावी असे तिघेजण पुन्हा मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकात एकत्र भेटले. सुरुवातीला तिघांनी शिरसाळा येथील मारुती मंदिरात मारुतीच्या दर्शनाला जाण्याचे निश्चित केले. त्यानंतर दुपारी एका वाईन शॉपवरून त्यांनी मद्य विकत घेतले. बोदवड रस्त्यावरील तलावाच्या दिशेने तिघेजण मद्यप्राशन करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी मद्याचे घोट रिचवल्यानंतर ते पुन्हा गावात परत आले. आज विशाल गोसावी याला या जगातून कायमचे रवाना करण्याचे आकाशने मनाशी निश्चित केले होते. त्या दृष्टीने त्याचे नियोजन सुरू होते. आकाशच्या मनात काय सुरू आहे याची विशाल यास भनकही नव्हते. आकाश गाडीतच बसून असताना ऋषिकेश आणि विशाल हे दोघे पुन्हा मद्य विकत घेण्यासाठी दुकानात गेले. त्यानंतर बस स्थानक परिसरातील दुकानावरून मद्यासोबत खाण्यासाठी पदार्थ घेण्यासाठी दोघे गेले असताना संधी साधून आकाशने एका दुकानावरून चाकू विकत घेतला. पुन्हा एक वेळ मद्यप्राशनाची धुंदी चढवण्याच्या तयारीने तिघेजण मुक्ताई मंदिरानजीक RR कॉलनीच्या बगीचात गेले. त्या ठिकाणी तिघांचे मद्यप्राशन सुरू झाले. यावेळी मद्याची बऱ्यापैकी धुंदी चढल्यानंतर त्या धुंदीचा फायदा घेत आकाशने विशाल यास थेट प्रश्न विचारला की तू माझ्या भावी पत्नीसोबत फोनवर का बोलतोस. त्यावर विशालने आकाशला म्हटले की मी तिच्याशी फोनवर बोलत नाही. त्यानंतर दोघांच्यामध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली. शब्दामागे शब्द वाढत गेला. विशाल गोसावी यास काही कळण्याच्या आत आकाशने पॅन्टच्या मागील खिशात लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढला. पुढील क्षणी आकाशने विशालच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर लागलीच आकाशने विशालच्या गळ्यावर दुसरा वार केला.
दुसऱ्या चाकू हल्ल्यामध्ये आकाशच्या हातातील चाकू खाली पडला. पडलेला चाकू ऋषिकेशने उचलला. ऋषिकेशने त्या चाकूने विशालच्या पोटावर वार केला. 3 वेळा चाकूचे वार झाल्याने विशाल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. या सर्व घडामोडीमध्ये जखमी विशालच्या रक्ताचे डाग दोघा भावांच्या अंगावरील कपड्यावर पडले. तसेच जखमी विशालचा मोबाईल दोघा भावांनी फोडून तिथेच फेकून दिला. रक्ताने भरलेले कपडे बदलणे गरजेचे असल्याची जाणीव दोघांना झाली. दोघांनी त्यांचे काका शांताराम धनगर यांना फोन करून चांगले कपडे कोथळी या गावी घेऊन येण्यास सांगितल्यानुसार काका शांताराम धनगर यांनी दोघा पुतण्यांसाठी कपडे आणले. धावत्या गाडीतच सालाबर्डी नजीक दोघांनी कपडे बदलले. वाटेत अंगावरील रक्ताने भरलेले कपडे त्यांनी जाळून टाकले. त्यानंतर जणू काही झालेच नाही अशा आविर्भावामध्ये दोघे घरी गेले. या दिवशी आकाशच्या भावी पत्नीचा वाढदिवस होता. त्यासाठी आकाशने तिच्यासाठी गिफ्ट आणि केक विकत घेतला. तिच्या आजीकडे तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर संधी साधून दोघांनी त्यांचे काका शांताराम धनगर यांना आम्ही विशालचा खून केला असल्याचे सांगितले. दिनांक 22 नोव्हेंबरच्या दुपारपासून विशाल गोसावी त्याच्या घरातील सदस्यांच्या संपर्कात नव्हता. दुसरा दिवस उजाडला तरी विशाल घरी आला नाही. त्याचा मोबाईल लागत नसल्यामुळे तो बेपत्ता झाल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली. या मिसिंगचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे यांच्याकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे तपास करत होते. या मिसिंगच्या अधिक तपासात विशालचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. दिनांक 22 नोव्हेंबरच्या दुपारपासून तो घरातून बाहेर गेला होता. मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत तो परत आला नव्हता. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुक्ताईनगर परिसरातील जयस्वाल लॉन्स येथे येत होते. त्या परिसरात त्याचा शोध घेतला असता तेथे त्याचा तपास लागला नाही. मात्र सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025च्या सायंकाळी त्याच्यासोबत आकाश धनगर आणि ऋषिकेश धनगर हे दोघे भाऊ असल्याचे काही नागरिकांनी पाहिलेले होते. हा धागा हेरून दोघांना चौकशी कामे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले. दोघांना पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या समक्ष हजर करण्यात आले. दोघांची सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आकाश धनगर याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या करड्या आवाजापुढे आकाशचा आवाज सौम्य झाला आणि त्याने आपला गुन्हा कबूल करण्यास सुरुवात केली. आकाशने कबूल केले की आपला गावातील एका तरुणीसोबत साखरपुडा झालेला होता. त्याच तरुणीसोबत विशाल गोसावी याचे अफेअर सुरू असल्याचा आपल्याला संशय होता. त्या संशयातून आपण भाऊ ऋषिकेश याच्या मदतीने चाकू हल्ला करून विशालचा खून केल्याचे त्याने कबूल केले. या खुनाचा सर्व घटनाक्रम आकाशने पोलिसांना कथन केला. लागलीच या प्रकरणी न्यायवैद्यक पथक पाचारण करून घटनास्थळाला भेट देण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सुभाष ढवळे यांच्यासह पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ आदींनी आपापल्या पथकासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा पंचनामा आदी सोपस्कार पार पाडण्यात आले. घटनास्थळावरील RR कॉलनीच्या बंद पडलेल्या बगीच्यात विशाल गणेशगीर गोसावी याचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. घटनास्थळावर रक्ताने माखलेला चाकू, रक्ताचे डाग व मद्याच्या बाटल्या आदी वस्तू आढळून आल्या. विशाल बेपत्ता झाल्याप्रकरणी 88/2025 या क्रमांकाने दाखल मिसिंगचा तपास करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे यांनी या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी होत खुनाचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला या घटनेप्रकरणी आकाश धनगर आणि ऋषिकेश धनगर या दोघा भावांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 385/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(3)(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तपासामध्ये या दोघांचे काका शांताराम धनगर यांचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक
सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करत आहेत। त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, जयेश पाटील, हेड कॉन्स्टेबल चेतन महाजन, रवींद्र धनगर, महेंद्र सुरवाडे, गोविंद पवार, पोलीस नाईक मोतीलाल बोरसे, गोविंद सुरवाडे व फॉरेन्सिक पथकाचे सहकार्य लाभत आहे।